नमस्कार, मी ऋषी देसाई. सुवर्ण कोकण सामर्थ्य महाराष्ट्राच्या या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. आपण या कार्यक्रमाच्या निमित्तानं शेती आणि उद्योग या दोन विषयांना आधारभूत असणाऱ्या प्रत्येक गोष्टीबद्दल बोलतो. कारण हे दोनच विषय असे आहेत की आपल्याला खऱ्या अर्थात श्रीमंत बनवू शकतात. नोकरीच्या प्रवाहात जाऊन स्वतःचं अस्तित्व विसरण्यापेक्षा उद्योगधंदा किंवा शेतीत राहून मातीच्या कणात मिसळूनही आभाळागत होण्याची वाट दाखवणारा हा कार्यक्रम म्हणजे सुवर्ण कोकण. आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण परसबागेतील श्रीमंतीबद्दल बोलणार आहोत. आपल्यासोबत कीर्ती महाविद्यालयाच्या प्राध्यापिका वंदना साठे आहेत. स्वागत आपलं. नमस्कार. खरं तर कीर्ती महाविद्यालयात वनस्पतीशास्त्र या विषयावर आपण विद्यार्थी घडवत असतात. मुळातच आपल्या कॉलेजची आणि या विषयाचा आणि इथल्या विद्यार्थी या प्रगतीबद्दल काय सांगाल? कीर्ती महाविद्यालयामध्ये आम्ही वनस्पतीशास्त्रामध्ये हॉर्टिकल्चरल प्रॅक्टिसेस हा सर्टिफिकेट कोर्स जवळजवळ 15 वर्ष शिकवतो. अरे वा. म्हणजे अभ्यासक्रमाव्यतिरिक्त आहे हा कोर्स. तर त्याच्यामध्ये विविध हॉर्टिकल्चर प्रॅक्टिसेस मधले विविध जे विभाग आहेत, बॉटल गार्डनिंग, डिश गार्डनिंग, बोन्साय किंवा इतर विषय काही जे उद्योग निर्मिती करू शकतात. अरे वा. तर अशा प्रकारे हा सर्टिफिकेट प्रमाणपत्र कोर्स आहे आणि तो लेमॅन कुणालाही करू शकता येतो. आणि तो म्हणजे कोणी पण ज्याला आवड आहे झाडं वाढवण्याची असं कोणी पण तो कोर्स करू शकतो. ज्याला 10वी पास आहे किंवा ज्याला इंग्लिश मराठी दोन्ही कळतं. तर अशा प्रकारे आम्ही तो कोर्स करतो आणि त्याच्यातून ते स्वतःच्या उद्योगाकडे वळू शकतो. बरं. गेली 15 वर्ष आपण हा यशस्वी मुंबईत कोर्स चालवताय. काय असतात तिथल्या विद्यार्थ्यांच्या किंवा आपल्याकडे जे शिकायला येतात त्यांचे विद्यार्थी म्हणून अनुभव काय असतात आणि या सगळ्या कोर्सला किती उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय? जेव्हा विद्यार्थी कॉलेजमध्ये प्रवेश घेतात तेव्हा फक्त ते डिग्री घेऊन बाहेर पडतात. हो. तर ते न घेता आमचा असा विचार होता की ते न घेता त्यांच्याकडे काहीतरी स्किल असावं आणि त्याच्यामुळे हा आम्ही कोर्स घेतो. आणि ह्या कोर्समध्ये प्रात्यक्षिकासह त्यांना पूर्णपणे गायडन्स देतो की जेणेकरून ते स्वतःचा उद्योग करू शकतील पुढे जाऊन आणि त्यांच्या डिग्री बरोबर त्यांच्या बरोबर काहीतरी कौशल्य त्यांच्यामध्ये निर्माण होईल आणि स्वतःचा छोटासा उद्योग ते करू शकतो. बरं, आता आपण विषयाकडे येऊया. आपला विषय बॉटल गार्डनिंग आहे. याच्या संदर्भात आपण डिश गार्डनिंग म्हणालात. मला एक आठवतंय की लहानपणी आम्ही तसंच करायचं. एका बशीमध्ये गाजराची वरची टोकं ठेवायची आणि मग कधीतरी 4-5 दिवसांनी त्याला कोंब यायची आणि मग आमच्या दृष्टीने आम्ही तो पुष्पगुच्छ म्हणून एकमेकांना आम्ही द्यायचो. तर या सगळ्या खेळाची ती गंमत मला आठवली आहे. डिश गार्डनिंग हा एक अभ्यासक्रम आहे किंवा या सगळ्यातला प्रकार आहे हे आठवल्यावर जाणवतं की हे सगळं किती पुढे गेलेलं आहे. मला सांगा, बॉटल गार्डनिंग आणि वेगवेगळे आधी प्रकार किती आहेत यातले ते सांगा. आता बाटलीतला बगीचा हा जेव्हा बघतो ना आपण म्हणतो की हा सगळीकडे तसा अजून फेमस झालेला नाहीये विषय. कारण का त्याच्याबद्दल माहितीच नाहीये लोकांना. बरोबर. आणि आजकाल आता जर तुम्ही बघितलं असेल की 5 स्टार हॉटेलमध्ये जर गेलात तुम्ही तर तिथे फ्रंटलाच म्हणजे समोरच असं सजावटीसाठी एक मस्तपैकी बॉटल तयार करून ठेवलेली असते. पण त्याच्यातलं टेक्निक कुणाला माहित नाहीये, त्याच्यामुळे ते फार महाग मिळतं. आणि त्याच्यामुळे हा विषय मुलांनी शिकावा किंवा सगळ्यांनी ज्यांना हे करता येतं बाटलीतला बगीचा हा शिकावा, ह्याच्यासाठी हा प्रमाणपत्र अभ्यासक्रम करतो पहिली गोष्ट. आणि बाटलीतला बगीचा हे 2 प्रकारचे असू शकतात. एक फक्त कंटेनर जी बाटली आपण म्हणतो ती, आणि दुसरं जे आहे ते टेरेरियम की जे चौकोनी असतं. हे काच पात्र ज्याला म्हणतो. कुठल्याही प्रकारचं बाटली किंवा काच पात्र जे आहे ते आपण त्याच्यामध्ये तुम्ही डेव्हलप करू शकता बाटलीतला बगीचा, बॉटल गार्डन. आता जेव्हा बाटलीमध्ये तुम्ही करता त्यावेळी एक विशिष्ट प्रकारची झाडं तुम्हाला लावायला लागतात. आणि जेव्हा टेरेरियम मध्ये तुम्ही कराल मोठ्या टँकमध्ये तर तुम्ही बाहेरच्या बागेमध्ये जसं लँडस्केपिंग बघतो आपण तसंच्या तसं लँडस्केपिंग तुम्ही घरामध्ये करू शकता. आणि हे याचं वैशिष्ट्य आहे की बाहेरची बाग तुम्ही स्वतःच्या घरात आणू शकता. स्वतःच्या घरामध्ये तुमचं घरातला देखावा वाढण्यासाठी किंवा ब्युटी वाढण्यासाठी हे उपयोगी पडतं. हे 2 प्रकार बाटलीतल्या बगीच्यामध्ये असतात. खूप वेळेला प्रत्येक घरात असं होतं, म्हणजे एक प्रातिनिधिक उदाहरण घेतोय मी की एखादा नारळ असतो त्याच्यावर सारखं पाणी पडून पडून त्याला कोंब येतो आणि मग तो तांब्यातला नारळ, देवारातला नारळ कुठेतरी आणून बाहेर ठेवला जातो. अशा प्रकारची ह्या ज्या गोष्टी असतात म्हणजे आपल्याकडे घडतं, फक्त अज्ञानानं आपण त्याला न्याय देत नाही. बाबा त्याचं विसर्जन करा, आपल्याकडे ते पाप नको, ह्याला कुठे वाढवायचं. हा कार्यक्रम आज बहुतांशी महिला वर्ग बघतोय, शहरातला गृहिणी वर्ग बघतोय, माय भगिनी बघतायत. त्यांच्यासाठी बॉटल गार्डनिंग ही आनंदाची आणि व्यावसायिक श्रीमंतीची कशी गुरुकिल्ली आहे? बाटलीतल्या बगीच्यामध्ये कसं आहे माहितीये का, जेव्हा तुम्ही झाडं लावता ना आतमध्ये घरामध्ये, एक तर आता शहरामध्ये सगळ्याच शहरामध्ये जर तुम्ही बघितलं तर जागा फार कमी आहे. म्हणजे झाडं लावण्यासाठी जागा कमी आहे आणि आवड छंद म्हणून पण आपण ते करू शकत नाहीये. पण जेव्हा छोट्याशा बाटलीमध्ये तुम्ही एखादं झाड घरात ठेवलं तर ते तुम्हाला खूप चांगलं आनंद पण देतो आणि त्याच्यातून तुम्ही स्वतःचा व्यवसाय करू शकता. व्यवसाय
की गृहिणी ते अशा बॉटल्स करून वेगळ्या वेगळ्या डेकोरेशनसाठी, सजावटीसाठी, कुठल्या कार्यक्रमासाठी, लग्नामध्ये म्हणा किंवा हॉटेल्समध्ये भाड्याने देऊ शकतात. मग त्याच्यातून ते स्वतःचं अर्थार्जन करू शकतात. अशा प्रकारे बाटलीतला बगीचा हे फार वैविध्यपूर्ण असं टेक्निक आहे आणि मुळात ते करण्याचा अशासाठी मी म्हणेल की त्याला मेंटेनन्स 0 आहे. हो, म्हणजे एकदा जर तुम्ही ती बाटली बनवली तर तुम्हाला मला वाटतं जवळ 2-3 वर्ष त्याला एक थेंब सुद्धा पाणी नाही टाकलं तरी ती झाडं वाढतात आतमध्ये. अच्छा. हे त्याचं वैशिष्ट्य आहे. म्हणजेच या ज्या बॉटल्स असतात या आपल्या साध्याच प्लास्टिकच्या ज्या आपण पाण्यासाठी वापरतो त्याच असतात की आपण वेगळ्या वापरायच्या? काचेच्या बाटलीमध्ये, काचेच्या साधारण बॉटल. काचेच्या बाटलीमध्ये, कारण प्लास्टिकमध्ये त्याचा अपिअरन्स चांगला दिसत नाही. म्हणजे बाहेरून जेव्हा तुम्ही तर नंतर थोड्या दिवसाने ते खराब दिसतं थोडंसं. त्याच्यामुळे शक्यतो काचेच्या बाटल्या, शक्यतो ट्रान्सपरंट काचेच्या बाटल्या. ओके. आणि आता त्याच्यानंतरचा पुढचा प्रकार आपण पाहिला तो म्हणजे डिश गार्डनिंग. तर डिश गार्डनिंग हा काय प्रकार असतो? डिश गार्डनिंग पण तसंच आहे. जेव्हा बॉटल गार्डन मध्ये तुम्ही टेक्निक शिकता एकदा की डिश मध्ये तुम्ही जे बाहेरचं लँडस्केपिंग करता बाहेर, त्याच प्रकारे डिश मध्ये पण हे ओपन आहे. समजा बॉटल गार्डन हे क्लोज असतं, त्याला झाकण ठेवावं लागतं, म्हणून मग मेंटेनन्स 0 आहे. पण डिश मध्ये मग तुम्हाला पाणी टाकत राहावं लागतं त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे हा दोन्ही मधला फरक आहे. आणि दुसरी गोष्ट, आता जर तुम्ही बघितलं की घरामध्ये जर कुंड्या ठेवल्या तर डास किंवा मच्छर असे जास्त वाढतात. त्याच्यामुळे शक्यतो आता म्हणतात की घरात झाडं लावू मी नका. या प्रश्नाकडे येणारच होतो की बॉटल गार्डनिंग किंवा डिश गार्डनिंग करताना सगळ्यात मोठा धोका हा बीएमसीचा असेल. बाबा त्यांनी आपल्यावर गंडांतर आणू नये, इथं पाणी साचेल, आता मच्छर येतील, हे होईल ते होईल. तर या सगळ्यापेक्षा हे किती वेगळं आहे? बाटलीतल्या बगीच्यामध्ये तुम्ही झाकण ठेवता, पूर्णपणे झाकलेलं असतं ते. त्याच्यामुळे त्याला डास जाऊ शकत नाही, मच्छर जाऊ शकत नाही. आणि ते म्हणजे त्याच्यामुळे मच्छर तर जातच नाही आतमध्ये. तर तुम्ही ती ब्युटी जी आहे, म्हणजे तुमचा छंद आहे तो घरामध्ये जोपासू शकता, झाडं वाढवू शकता. आणि आता जे सध्या जे बायोडायव्हर्सिटी आपण म्हणतो की वैविध्यपूर्ण झाडं जोपासली गेली पाहिजे, तर ह्या पद्धतीने, ह्या कौशल्याने आपण निश्चितच बायोडायव्हर्सिटी कन्झर्व करू शकतो. नक्कीच. या पद्धतीने जेव्हा आपण बाटलीतलं गार्डनिंग करतो त्यासाठी पुरेसा जो ऑक्सिजन असतो, म्हणजे ते पूर्ण बंद असतं किंवा त्याला स्पेस असते, मग ती त्याला पुरतं का? हा, मग आता बाटलीतला बगीचा हे टेक्निक असं आहे की जे बाहेरचं वातावरण आहे ना ते आपण आतमध्ये तयार करतो त्याच्यासाठी. अच्छा. आणि त्याच्यामुळे त्याच्या आतल्या जे वस्तू आहेत सगळ्या, हवा, पाणी किंवा ऑक्सिजन, तर आतल्या ते रिसायकल होतं. आणि आता आपण जे म्हणतो तीन आर जे वापरतो, रिड्यूस, रिसायकल आणि रियूज, बरोबर. तर हा पूर्ण कन्सेप्ट त्याच्यातून आपण वापरतो. आणि याची साधारणपणे एका बॉटलची प्राइस मार्केट रेट नुसार काय असेल जर ती हॉटेलने जी ठरवली तर? आता छोटी बाटली जर तुम्ही बघितली, अगदी छोटी जरी केली तरी तिला कॉस्ट करण्यासाठी फक्त तुम्हाला 100 रुपये जातात, 100 ते 150 रुपये. पण ती जर विकायला गेलं तर साधारण 400 ते 500 रुपये त्याची किंमत. आणि याला किती वर्षाचा पिरियड जातो? 2 नाही, तयार केलं की ती इट्स रेडी. नाही, म्हणजे ही साधारण गोष्ट देईपर्यंत, ती झाडं मोठी होईपर्यंत किती वेळ लागतो? ती झाडं हळू वाढतात, त्याच्यामुळे पूर्णपणे झाल्या तुम्ही ती विकू शकता. अच्छा. बाटलीतला बगीचा त्याच प्रोसेसला किती वेळ लागतो? तयार करायला तुम्हाला हार्डली 2 ते 3 तास लागतात. अरे, बगीचा तयार करायला. आणि त्याच्यातलं जे पण आपण वापरतो ना सामान किंवा जे काही वस्तू वापरतो त्या तुमच्या घराच्या आसपास मिळणारे आहेत. ते टेक्निक जे आपण वापरणार, त्याच्या अवजारं जे वापरणार आहोत ती घरातल्या तुमच्या ज्या जुन्या वस्तू असतील त्याच्यातून तयार करता येणार सारखी आहेत. त्याच्यामुळे तेच आपण परत वापरतोय आणि त्याच्यातून आपण तो बाटलीतला बगीचा फुलवू शकतो. नक्कीच मित्र, ह्या गोष्टी अशा असतात की आपल्याला जागेची मर्यादा आहे, नाहीतर मी खूप काही केलं असतं. अशा कारणांना ज्यांना दुसऱ्याची सवय झाली आहे त्यांच्यासाठी बॉटल गार्डनिंग एक अतिशय सुंदर मार्ग आहे. कारण घरच्या घरी करू शकतो आणि त्याची विक्री होते. आज मोठमोठ्या हॉटेल असतील, मोठमोठे कन्स्ट्रक्शन असतील, कार्यालय असतील, त्यांना अशा या देखणा सौंदर्याची गरज आहे. आपण ते पुरवणारे होऊया याच विषयावर बोलतोय. एक छोटासा ब्रेक घेतोय. पाहत राहा सुवर्ण कोकण, सामर्थ्य महाराष्ट्राचे. ब्रेक नंतर स्वागत. आपण बोलतोय प्राध्यापक वंदना साठे यांच्या सोबत. खरं तर आपल्याला नेहमी वाटत असतं की आपल्या मुंबईत ही हिरवीगार झाडं असली पाहिजेत. माझ्या 10 बाय 10च्या खोलीत जरी मला झाडं असली तरी मला खूप आनंद झाला असता. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला बॉटल गार्डनिंग देते. पुन्हा एकदा साठे मॅडमकडे वळतोय. मॅडम, एखाद्या बाटलीत ज्यावेळी एखादी अशी झाडं दिसतात ना, म्हणजे तुम्ही ती भिंतीच्या कडेला कुठेही जरी ठेवली तरी ती वनश्री दिसते, डोळ्याला एक सुखद दिसतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तो घरच्या डेकोरेशनचा एक भाग दिसतो. याची पद्धत कशी असते? म्हणजे ती वाढत जाते, त्याच्यानंतर काटणीचं एक शास्त्र असतं आणि यासाठी झाडं कुठली कुठली आवश्यक असतात? ह्याच्यामध्ये बाटलीतला बगीचा तुम्ही करायला घेता त्यावेळी तुम्हाला चांगली बाटली पाहिजे. तुम्हाला जशी आवडेल तशी शेप तुम्ही घेऊ शकता. अच्छा. त्याच्यामध्ये
खाली लेअर देतो आपण विशिष्ट प्रकारच्या हा. 3 लेयर्स असतात अच्छा. आणि नंतर आपण झाडं लावतो त्याच्यात. तर झाडं लावताना जे शेड लव्हिंग जे आपण कारण घरात ठेवणार आहोत, अच्छा. तर साधारण सावलीमध्ये वाढणारी कोणती पण झाडं आपण त्याला वापरू शकतो. ते क्लोरोफायटम म्हणा, फिटोनिया, तर अशा प्रकारचे वेगळी वेगळी ॲग्लोनिमा जे तुम्हाला आवडतील ती झाडं तुम्ही ह्याच्यामध्ये लावू शकता. आणि एकदा लावली ती की फक्त तुम्हाला एकदा पाणी टाकायचंय त्याला. हा. पाणी टाकल्यानंतर बंद करायचंय अच्छा. आणि बंद केल्यानंतर त्या बाटलीला तुम्हाला जवळ 2 वर्ष पाणी टाकावं लागत नाही. आणि शक्यतो आपण म्हणतो आपण आळशी असतो थोडंसं लोक, पण रोज रोज कुठे पाणी टाकायचं कुंड्यांना. तर हे त्या लोकांसाठी तर अतिशय चांगलं आहे की एकदा तुम्ही केलं की तुम्हाला ती ब्युटी घरात मिळते. आणि जेव्हा तुम्ही खरंच जेव्हा करता ना हे घरामध्ये, तर जेव्हा तुम्ही सकाळी सकाळी उठाल ना, तर जेव्हा ते प्लांट्स जे आहेत ना, वनस्पती बाटलीमध्ये असल्यामुळे त्यांचा शेप किंवा त्यांचा जो रंग असतो ना, तो इतका रिफ्रेशिंग असतो, फ्रेश असतो, चकचकीत असतो. ते बघितल्या बघितल्या तुमची सकाळ अतिशय सुंदर जाते. की जे तुम्ही जेव्हा बोलताय ना, मला इतकं भारावले पण वाटते. मला त्या आमच्याकडच्या गोव्यातल्या किंवा तळ कोकणातल्या त्याच्या बॉटल्स असतात, त्यामध्ये असं एक रंगीत पाणी असतं आणि पिवळी चाफ्याची फुलं सोडलेली असतात, ख्रिश्चनांच्या घरात त्या कम्युनिटी ठेवले असतात. तेवढं सगळं छान वाटतंय, ऐकायला इतकं आहे, पाहायला तर त्यापेक्षा भन्नाट असेल. यातलाच एक दुसरा भाग म्हणजे आपण डिश गार्डनिंग म्हटलं, त्यात कोणती कोणती झाडं असतात आणि त्याची पद्धत काय असते? डिश गार्डन मध्ये आपण आधी सुरुवातीला त्याला बंद करण्यासाठी एक प्लास्टिकचं कव्हरिंग टाकतो आणि त्याच्यामध्ये मग तुम्ही झाडं लावू शकता जसं तुम्हाला पाहिजे. मग त्याचं लँडस्केपिंग करू शकतो वेगवेगळ्या प्रकारे, म्हणजे तुम्हाला कुठे झाड लावायचंय. आणि अशाच प्रकारची जी डिश जर तुम्ही घरात ठेवणार असाल तर सावलीतली झाडं लागतात, पण जर तुम्ही बाहेर ठेवणार असाल तर तुम्ही कुठलाही फ्लॉवरिंग प्लांट त्याच्यामध्ये लावू शकता. आणि अशा प्रकारे डिश पण तुम्ही घरी तयार करू शकता. आणि हे बाटलीतलं बगीचा जे तुम्ही आपण म्हणतो, तर ते घरामध्ये बऱ्याच ठिकाणी बघा वृद्ध आई वडील असतात की जे बाहेर जाऊ शकत नाहीत बघायला, तर त्यांच्यासाठी हे निसर्ग तुम्ही घरात आणताय. आणि तशाच प्रकारे कॅन्सर पेशंट्स आपण बघतो की जे 6-6 महिने किंवा वर्षभर पेशंट बेड रिडन असतात. मग ते कुठे बघणार हे सगळं वैविध्य किंवा ते निसर्ग किंवा हे सौंदर्य कुठे बघणार? तर त्यांच्यासाठी जर तुम्ही एखादी बाटली अशी करून गिफ्ट दिलीत, त्यांच्या औषधाच्या टेबलजवळ अशी बाटली ठेवलीत, तर निश्चितच मला वाटतं त्यांना खूप आनंद मिळेल. नक्कीच हे श्रीमंतीतही आहे, आनंदातही न मावणार अशी सगळी गोष्ट आहे. पण यासाठी आवश्यक काय असतं? आपल्याकडे खूप साऱ्या बाटल्या असणं की करण्याची जिद्द असणं? ह्याला माझ्या पूर्ण म्हणजे स्वतःची जिद्द पाहिजे आणि आवड पाहिजे. अच्छा. वस्तू त्याच्याला लागणाऱ्या वस्तू सगळ्या तुमच्या आसपास आहेत, त्या तुम्हाला फक्त त्याच्यावर रियूज करायच्यात, फक्त नीट वापरायच्यात. आणि ते वापरल्यानंतर त्याच्यातून जे तुम्हाला सौंदर्य मिळणार आहे ते म्हणजे पैशाच्या पलीकडेच आहे. याचा व्यावसायिक स्वरूपात आज मुंबईत वापर सुरू झालाय? हा, सध्या आपण सगळ्या हॉटेल्समध्ये तरी बघू शकतो आता ह्या बाटल्या. म्हणजे हॉटेलला तुम्ही विकू शकता तिथे जाऊन, त्याच्यामुळे तुम्हाला तिथे प्रॉफिट मिळू शकतो. घरच्या घरी तुम्ही बनवताय म्हणजे तुम्हाला बाहेर कुठे जायचं नाहीये. घरातल्या छोट्याशा जागेत सुद्धा तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकता. आणि अशा बाटल्या तुम्ही करून भाड्याने पण देऊ शकता, म्हणजे कुठल्या कार्यक्रमासाठी. तर लायब्ररीमध्ये पुस्तकं किंवा कॅसेट्स आपण विकत घेतो, तसे बॉटल्स करा तुम्ही, 10-12 करा, त्याचा अपीअरन्स इतका छान दिसतो, तर तुम्ही सजावटीसाठी ते वापरू शकता. नक्कीच. फार पूर्वी असं वाटायचं की एखादं मोठं झाड माझ्या घरी असावं, मग बोन्सायची कन्सेप्ट आली. पण नंतर असं जाणवू लागलं की बोन्साय जगवायला काय प्रॉब्लेम नाही, पण मला पाणी घालायला वेळ नाहीये आणि उगाच झाडाचं माझ्यातून काय बरं वाईट होऊ नये किंवा माझ्या चुकीमुळे ते झाड जे इथपर्यंत वाढलेलं आहे ते मरू नये म्हणून एक मनात असायची. त्या सगळ्यांसाठी बॉटल गार्डनिंग पाहावा, अनुभवावा आणि दुसऱ्यांना कन्वर्ट करावा. इतका सुंदर व्यवसाय, आनंद आहे, छंद आहे. याच विषयावर बोलतोय. एक छोटासा ब्रेक घेतोय. पाहता सुवर्ण कोकण, सामर्थ्य महाराष्ट्राचे. ब्रेकनंतर स्वागत. आपण बोलतोय वंदना साठे यांच्या सोबत. खरं तर पहिल्या 2 सेगमेंटमध्ये आपण जाणून घेतलं की ही श्रीमंती किती सोपी आहे, पण अजूनही ज्यांना परसबागेतील श्रीमंती याबद्दल अनुभवायचा आहे त्यांच्यासाठी 17 जानेवारीला कार्यशाळा आहे. स्क्रीनवर नंबर जात आहे, त्या नंबरशी आठवणीनं संपर्क करा. मी पुन्हा एकदा साठे मॅडम यांच्याकडे येतोय. खरं तर आपण विद्यार्थिनींना किंवा विद्यार्थ्यांना हा विषय शिकवताय, विद्यार्थ्यांची रुची असेल. आज वनस्पतीशास्त्र आणि जगदीशचंद्र बोस यांच्या लहानपणी वाचलेलं ते नाव आणि आज पुन्हा एकदा या शास्त्राचा एक वेगळा जो अध्याय आहे जो माझ्या जगण्यात सामील झालाय, माझ्या असण्यात सामील झालाय, तो आज मी पाहतोय. मला सांगा, सर्वसामान्य गृहिणींसाठी किंवा ज्यांना हाऊसवाईफ असंच त्यांची पोस्ट आहे त्यांच्यासाठी हा व्यवसाय खऱ्या अर्थानं उद्योजिका बनवणार आहे, काय सांगाल? हा, आता गृहिणींसाठी मी सांगू शकते की ते घरात बसून म्हणजे त्यांचं सगळं काम करून सुद्धा हा दुपारच्या वेळात, फावल्या वेळात त्या तयार करू शकतात. नर्सरी इतक्या जवळ आहेत सगळ्या, तिथून ते पाहिजे ते मटेरियल आणू शकतात. आणि एकदा टेक्निक शिकलं की स्काय इज द लिमिट, की तुम्ही तुमचं म्हणजे जे काही क्रिएटिव्हिटी त्याच्यात वापरू शकता.
आणि अतिशय सुंदर प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या बॉटल्स तुम्ही तयार करू शकता. त्याच्यातून आपण झाडं वाढवतोय, हे मोठं काम आपण करतोय. आणि शहरामध्ये जर तुम्ही आज बघितलं असेल तर बिल्डिंग सगळ्या फक्त चकचकीत दिसतात बाहेरून, ऑक्सिजन कमी होत चाललेलं आहे. तर त्याच्यासाठी हे खूपच अतिशय उत्तम पर्याय आहे. एक गमतीचा भाग आहे, कसं विधान नेहमी बोललं जातं की जगात काय करायचं असेल तर त्याला बाटलीत उतरवा, पण हे पहिल्यांदाच ऐकलात की झाडंही बाटलीत उतरवता येतात. या निमित्तानं या सगळ्या व्यवसायाकडे जाण्याची आणि नोकरीच्या मागे धावत असणाऱ्या आजच्या तरुण पिढीला, म्हणजे आपण कॉलेजेसमध्ये आहात, कॉलेजेस ही नेहमी आज असं म्हटलं जातं दुर्दैवानं की सर्टिफिकेट आणि विद्यार्थी सर्टिफिकेटातनं शिकवणारी किंवा त्या फक्त कागद जगवणारी माणसं निर्माण होणाऱ्या एक शाळा बनल्यात. आज खऱ्या अर्थानं अशा प्रकारचं शिक्षण घेणं आवश्यक आहे, जे आपल्या मातीशी, जे आपल्या घराशी, जे आपल्या माणसांशी कनेक्टेड असेल. काय सांगाल, अशा प्रकारचे व्यवसाय करणं आणि जगणं हीच आजची गरज झाली आहे? सध्या आता आपण बघतोय की फक्त कॉम्प्युटरायझेशन झालंय की प्रत्येक गोष्ट कॉम्प्युटरवरती, पण खाणं जे आहे ना शेवटी तुम्हाला खायला लागतंच आणि खाल्ल्यानंतर तुम्हाला स्वतःचा आनंद मिळवायला लागतो. त्याच्याशिवाय माणूस सॅटिस्फाईड होऊ शकत नाही. तर त्यांच्यासाठी मी तर म्हणेल ही वनस्पती वाढवण्यासाठी बाटलीतला बगीचा हे अतिशय सुंदर टेक्निक आहे आणि त्याच्यात तुम्ही झाडं स्वतः वाढवता आणि जसं तुमचं मूल जोपासतं ना तुम्ही, तसंच ही बाटली जर तुम्ही जोपासलीत तर ते तेवढाच आनंद तुम्हाला परत देते. नक्कीच. असं म्हटलं जातं की या जगात सगळं काही सोशल मीडियानं सेंड होऊ शकतं, पण अजूनही गंध किंवा चव ही सेंड होऊ शकत नाही. कारण या दोन गोष्टी आहेत तोपर्यंत निसर्ग असं म्हणतं आणि आपले पण या गोष्टी जिवंत आहेत. आपल्या निसर्गाने आपल्याला भरभरून दिलेला आहे, फक्त त्या गोष्टीकडे डोळसपणे पाहण्याची आपल्याला दृष्टी हवी. केवळ डेस्कटॉपवर वॉलपेपर लावला म्हणून आपण निसर्गाशी कनेक्ट आहोत किंवा घरच्या भिंतीवर जंगलाचा वॉलपेपर पूर्णपणे लावला म्हणून आपण त्याच्याशी कनेक्ट आहोत असं होत नाहीये. तर आपण त्याच्याशी कनेक्ट राहिलं पाहिजे. या प्रकारचे जे व्यवसाय असतात, या प्रकारचे जे छंद असतात, त्या छंदांशी आपण जोडलं तर श्रीमंत होऊ शकतो. मग अशा वेळी प्रश्न निर्माण होतो की हे मला जर शिकायचं आहे आणि मला आजच्या जगाबरोबर शिकायचंय तर कुठला उपाय? तर त्यासाठी उपाय असतो तो म्हणजे डीबीडी मार्फत. आज कृषी क्षेत्रातल्या सगळ्या गोष्टींबद्दलच्या मार्गदर्शन करणाऱ्या डीबीडी, मग शेळीपालन असेल, कुक्कुटपालन असेल, दुग्ध विकास असेल, परसबागेतील श्रीमंती असेल, या सगळ्या डीबीडी आहेत. आपण त्याच्यासाठी संपर्क साधा. आणि आठवणीनं महत्वाची दुसरी गोष्ट म्हणजे 17 जानेवारीला कार्यशाळा होते परसबागेतील श्रीमंती. तुमच्या बाल्कनीत असेल, तुमच्या गॅलरीत असेल, तुमच्या अंगणात असेल किंवा तुमच्या गुंठा एकर या सगळ्या शेतीत तुम्ही किती श्रीमंत होऊ शकता पारंपरिक पिकं न घेता, अगदी ही छोटी छोटी पिकं घेऊ नये, या सगळ्याचं शास्त्रोक्त मार्गदर्शन करणार आहोत. स्क्रीनवर नंबर जात आहेत, त्या नंबरशी संपर्क करा. सुवर्ण कोकण बद्दल, अश्वमेध बद्दल आणखीन जाणून घ्यायचं असेल तर त्यासाठी नंबर दिलेले आहेत, त्या नंबरशी संपर्क करा. साठे मॅडम, आज तुम्ही इथे आलात, खूप सुंदर मार्गदर्शन केलं आणि जग किती सुंदर आहे आणि जग किती तुमच्या मुठीत आहे याची विलक्षण जाणीव करून दिली. खूप खूप आभार. थँक्यू. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.